गेल्या काही महिन्यांपासून एकच चर्चा सुरू होती. यावर्षी एल निनोमुळे भारतात पाऊस कमी होणार का, दुष्काळ पडणार का, महागाई वाढणार का आणि याचा स्टॉक मार्केटवर मोठा परिणाम होणार का. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलताना दिसत आहे. देशभरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडत आहे. धरणांमधील पाणीसाठा वाढत आहे. पेरणी वेगाने सुरू आहे आणि हवामान तज्ज्ञांच्या मते एल निनोचा प्रभाव अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे आजचा सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर मान्सून खरंच चांगला राहिला तर त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि शेअर बाजारावर नेमका काय परिणाम होईल. कोणते सेक्टर सर्वात आधी फायदा घेतील, कोणत्या कंपन्यांचे अर्निंग्स वाढू शकतात आणि शेवटी आपण कोणत्या शेअर्सवर लक्ष ठेवायला हवे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा पर्यायही सांगणार आहे ज्यामध्ये वेगवेगळे शेअर्स निवडण्याची गरजच पडणार नाही. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेऊया. आपल्या देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था खूप मोठी आहे. भारताच्या जीडीपी मध्ये साधारण 15 ते 16% वाटा आहे. काही लोक म्हणतील की एवढाच वाटा असेल तर मग पावसाचा बाजाराशी काय संबंध. पण खरी गोष्ट अशी आहे की जीडीपी मध्ये पार्टिसिपेशन कमी असेल तरी आजही भारतातील जवळपास 45% लोकसंख्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे आणि देशातील जवळपास निम्म्याहून अधिक शेती अजूनही पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे चांगला पाऊस म्हणजे फक्त जास्त पीक नाही, तर लाखो कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ, ग्रामीण भागात जास्त पैसा, वाढलेला खर्च, कंपन्यांची वाढलेली विक्री आणि शेवटी कॉर्पोरेट अर्निंग्समध्ये सुधारणा. त्यामुळे मी नेहमी एक गोष्ट सांगतो, चांगला मॉन्सून हा मार्केटचा ड्रायव्हर नसतो, पण अर्निंग्सचा एक्सलरेटर नक्की असतो. आता एल निनो म्हणजे काय आणि त्याचं शेअर मार्केटशी काय कनेक्शन आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पॅसिफिक ओशनमधील समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढणे यामुळे भारताकडे येणारे मान्सूनचे वारे कमकुवत पडतात. त्यांच्यातील ओलावा कमी होतो आणि त्यामुळे भारतातील मान्सूनवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वाढते आणि कमी पाऊस पडला की ॲग्रिकल्चरल उत्पादन घटण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अन्नधान्याचा पुरवठा कमी होऊन फूड इन्फ्लेशन वाढू शकतं. इन्फ्लेशन वाढलं की आरबीआयला व्याजदर वाढवावे लागू शकतात. त्यामुळे कर्ज महाग होतात. कर्ज महाग झालं की लोकांची खर्च करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे कंपन्यांचा माल कमी विकला जातो. कंपन्यांच्या अर्निंग्सवर दबाव येतो आणि त्याचा परिणाम शेवटी स्टॉक मार्केटवरही दिसून येतो. म्हणूनच प्रत्येक वर्षी इन्व्हेस्टर्स, इकॉनॉमिस्ट्स आणि मार्केट ॲनालिस्ट्स मान्सूनकडे इतक्या बारकाईने लक्ष ठेवतात. पण जी भीती मागच्या काही महिन्यांपासून होती ती आता तितकीशी राहिलेली दिसत नाही. पेरणी वेगाने सुरू झालीय, जलाशय भरू लागलेत आणि अनेक हवामान मॉडेल्स नॉर्मल मॉन्सून दर्शवत आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये रुरल थीम पुन्हा चर्चेत येऊ लागलाय. आता अनेक जण विचारतात की यापूर्वीही असे चांगले मॉन्सून झालेत का आणि त्यावेळी मार्केटने कशी कामगिरी केली. इतिहासाकडे पाहिले तर 2003, 2005, 2007, 2010, 2013, 2016, 2017, 2020 आणि 2023 या अनेक वर्षांमध्ये भारतात नॉर्मल किंवा एबाव नॉर्मल मॉन्सून झाला होता. या काळातील अनेक वर्षांमध्ये भारतीय शेअर बाजाराने डबल डिजिट रिटर्न्स दिले. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. प्रत्येक चांगला मॉन्सून नंतर मार्केटवर गेला असे नाही. उदाहरणार्थ, जर त्याच काळात ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस, कोविड पॅन्डेमिक, क्रूड ऑइलमध्ये मोठी वाढ, US इंटरेस्ट रेट्स किंवा जिओपॉलिटिकल टेन्शन असे मॅक्रो फॅक्टर्स असतील तर ते मार्केटवर जास्त इम्पॅक्ट टाकू शकतात. त्यामुळे चांगला मॉन्सून हा गॅरंटी नसून एक पॉझिटिव्ह कॅटलिस्ट आहे. म्हणजेच चांगला पाऊस हा कंपन्यांच्या अर्निंग्स वाढवण्याची शक्यता निर्माण करतो. पण शेवटी मार्केटची दिशा अनेक फॅक्टर्स अवलंबून असते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, चांगल्या पावसाचा कोणते सेक्टर सर्वात जास्त फायदा घेऊ शकतात. सर्वात पहिला सेक्टर म्हणजे फर्टिलायझर. चांगला पाऊस पडला की पेरणीचे क्षेत्र वाढते. जास्त पेरणी म्हणजे युरिया, DAP, पोटॅश आणि कॉम्प्लेक्स फर्टिलायझर्सची मागणी वाढते. त्यामुळे कोरोमँडेल इंटरनॅशनल, चंबल फर्टिलायझर्स, FACT आणि नॅशनल फर्टिलायझर्स सारख्या कंपन्यांकडे मार्केटचे लक्ष जाऊ शकते. आता इथे मी प्रत्येक सेक्टर वाईज कंपन्या सांगणार आहे, पण शेवटी या सगळ्यांमधून सर्वात जास्त कोणत्या कंपन्यांवर लक्ष ठेवता येईल ते सुद्धा मी सांगणार आहे. पण एक लक्षात ठेवा, ही इन्व्हेस्टमेंट ॲडवाइज नाही आणि आम्ही म्युच्युअल फंड ॲडवायझर आहोत, शेअरचे नाही. यानंतर येतो ॲग्रोकेमिकल सेक्टर. पिके वाढली
की त्यांना रोगांपासून आणि किडींपासून संरक्षण करण्यासाठी फंगाय सीड्स, हर्जाय सीड्स, इन्सेक्टाय सीड्स आणि क्रॉप प्रोटेक्शन केमिकल्सची मागणी वाढते. त्यामुळे UPL, PI इंडस्ट्रीज, बायर क्रॉप सायन्स इंडिया, सुमितोमो केमिकल इंडिया आणि धानुका ॲग्रीटेक सारख्या कंपन्यांना फायदा होऊ शकतो. यानंतर सीड्स इंडस्ट्रीकडे अनेक इन्व्हेस्टर्स दुर्लक्ष करतात, पण हा सेक्टर देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. चांगला पाऊस असल्यास हायब्रिड सीड्स, कॉटन सीड्स, राईस सीड्स, कॉर्न सीड्स आणि व्हेजिटेबल सीड्सची मागणी वाढते. कावेरी सीड कंपनी आणि JK ॲग्री जेनेटिक्स या कंपन्यांवर देखील लक्ष ठेवता येईल. यानंतर ट्रॅक्टर आणि फार्म इक्विपमेंट सेक्टर. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले की ते नवीन ट्रॅक्टर, हार्वेस्टर आणि शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री खरेदी करतात. त्यामुळे महिंद्रा आणि महिंद्रा एस्कॉर्ट्स, कुबोटा आणि VST टिलर्स या कंपन्या मजबूत कामगिरी करू शकतात. आता येतो माझ्या मते सर्वात मोठा विनर, रूरल कन्झम्पशन. गावात पैसा आला की सर्वात आधी लोक कोणत्या गोष्टी खरेदी करतात? दैनंदिन वापराच्या वस्तू. त्यामुळे हिंदुस्तान युनिलिव्हर, ITC, डाबर, मॅरिको, ब्रिटिश, नेस्ले इंडिया आणि गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स यांसारख्या कंपन्यांच्या विक्रीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता असते. यानंतर टू व्हीलर सेक्टर. हिरो मोटोकॉर्पच्या विक्रीपैकी मोठा हिस्सा ग्रामीण भागातून येतो. त्यामुळे हिरो मोटोकॉर्प, TVS मोटर आणि बजाज ऑटो यांच्यावर देखील सकारात्मक परिणाम दिसू शकतो. बँकिंग क्षेत्रामध्येही चांगल्या पावसाचा अप्रत्यक्ष फायदा होतो. फार्म इन्कम वाढली की लोन रिपेमेंट सुधारते, NPA कमी होऊ शकतात आणि नवीन कर्ज घेण्याची क्षमता वाढते. त्यामुळे AU स्मॉल फायनान्स बँक, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आणि बंधन बँक यांच्याकडे देखील लक्ष ठेवता येईल. याशिवाय रूरल हाऊसिंग वाढल्यामुळे सिमेंट आणि बिल्डिंग मटेरियल कंपन्यांना देखील फायदा होऊ शकतो. अल्ट्राटेक सिमेंट, अंबुजा सिमेंट्स, JK सिमेंट यांसारख्या कंपन्यांची मागणी वाढू शकते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जर पाऊस खूपच जास्त झाला, पूर आले, पिकांचे नुकसान झाले किंवा क्रूड ऑइलमध्ये मोठी वाढ झाली, US फेडने व्याजदर वाढवले किंवा ग्लोबल इकॉनॉमी मंदावली, तर चांगला मॉन्सून असूनही मार्केटवर दबाव येऊ शकतो. त्यामुळे फक्त एका फॅक्टरवर आधारित गुंतवणूक करणे योग्य नाही. जर मला या संपूर्ण थीममधून काही हाय कन्व्हिक्शन कंपन्यांवर वॉचलिस्ट तयार करायची असेल तर माझ्या मते कोरोमँडल इंटरनॅशनल, PI इंडस्ट्रीज, महिंद्रा आणि महिंद्रा, हिरो मोटोकॉर्प, हिंदुस्तान युनिलिव्हर, चंबल फर्टिलायझर्स, किर्लोस्कर ब्रदर्स आणि AU स्मॉल फायनान्स बँक या कंपन्यांवर नक्की लक्ष ठेवता येईल. अर्थात याचा अर्थ या कंपन्या लगेच विकत घ्याव्यात असा नाही. त्यांच्या व्हॅल्युएशन, अर्निंग्स, मार्केट कंडिशन्स आणि इतर मॅक्रो फॅक्टर्स पाहूनच पुढील निर्णय घ्यावा. आणि भारतात सध्या असा कोणताही एक ETF उपलब्ध नाही जो फक्त मॉन्सून थीम किंवा ॲग्रिकल्चर इकोसिस्टीम ट्रॅक करतो. मात्र जर तुम्हाला चांगला मॉन्सूनचा फायदा होणाऱ्या बहुतांश सेक्टरमध्ये एकाच गुंतवणुकीत एक्सपोजर घ्यायचा असेल तर निफ्टी 500 ETF हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण या इंडेक्समध्ये FMCG, ऑटो, बँक्स, केमिकल्स, कॅपिटल, इंडस्ट्रियल्स, कन्झ्युमर कंपनीज आणि इतर अनेक मोठे सेक्टर आधीपासून आहेत. त्यामुळे एका थीमवर कॉन्सन्ट्रेशन रिस्क न घेता तुम्हाला कंप्लीट मार्केटमध्ये पार्टिसिपेट होता येतं. म्हणून माझ्या मते जर यावर्षी मॉन्सून खरोखरच मजबूत राहिला तर रूरल इकॉनॉमी पुढील काही क्वार्टर्समध्ये मार्केटचा सर्वात मोठा ग्रोथ इंजिन ठरू शकते. पण गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी व्हॅल्युएशन, अर्निंग्स, ग्लोबल फॅक्टर्स आणि स्वतःची रिस्क प्रोफाईल यांचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या मते यावर्षी चांगल्या मान्सूनचा सर्वात जास्त फायदा कोणत्या सेक्टरला होईल? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या एका इन डेप्थ मार्केट अनालिसिसमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद.